आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ओम चैतन्य कानिपनाथ मठ पाटणोली. इथे आज जन्मोत्सव आहे, श्रीकृष्ण जन्मोत्सव, आणि वर्ष 8वे आहे आणि सगळीकडे सजावट चालू आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि रात्री 12 वाजता हा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. तर चला आपण मंदिराची जरा सजावट बघूया. आणि इकडे अजूनही काम चालू आहे. आणि इथे व्यवस्थित अशी सजावट झालेली आहे आतमधीतली, ते बघू शकता. पुढल्या वर्षी इथे कानिपनाथांची मूर्ती आणणार आहेत आणि त्याच्यानंतर मला वाटते खूप मोठा जल्लोष असा साजरी होत जाईल. ते बघू शकता व्यवस्थित इकडे घट मांडलेले आहेत कानिपनाथांचे. आणि हे मंदिर आहे आपलं. या साईडला याच्यामध्ये श्री बाळगोपाळांची मूर्ती येईल आणि त्याच्यानंतर जन्मोत्सव साजरा होईल. तर अशा प्रकारे हे डेकोरेशन आहे. हे आपले आहेत स्वराज, मच्छिंद्रनाथांचे भक्त, आणि त्यांची तयारी चालू आहे. स्वराज, जरा इकडे आतमध्ये या. इथे या, इथे थोडं. हा, काय म्हणाल तुम्ही तुमच्या तयारीबद्दल? तर मित्रांनो, आमचा हा 8वा वर्ष आहे. तर तुम्ही सजावट बघू शकता. आम्ही कालपासून तयारीला लागलेलो. तर आम्ही सर्व स्वतःहून केले. तुम्ही बघू शकता, हे फुलांची माला वगैरे हे आमच्या मावशीने गुंफलेले आहेत सर्व. आणि हे आमच्या नितीन नानांनी केलेले आहे, आमचे छोटे काका. त्यांनी पालण्याची सजावट वगैरे केलेली आहे. तर तुम्ही आता 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव तेव्हा आमची आरती होते. आणि जेव्हा हा सलग आमचा 8वा वर्ष आहे. तसे 14 वर्ष झालेत, पण तेव्हा मंदिर नव्हतं झालं. आता 8वा वर्ष मंदिर होऊन 8 वर्ष झाले. तेव्हा आम्ही घरात करायचो, आमच्या घरात. तर तेव्हा असा आमचा घरातल्या घरातच कार्यक्रम असतो. आणि गावात पण सुद्धा, आमच्या गावात दत्त मंदिर आहे, तिथे सुद्धा आमचा जन्मोत्सव असतो. पण आम्ही इथे सुद्धा करतो, कारण हा नाथांचा दरबार आहे. आणि श्रीकृष्ण म्हणजेच ते साक्षात कानिपनाथ. कानिपनाथ हे श्रीकृष्णांचेच अवतार आहेत. तर अशा प्रकारे आम्ही उत्सव साजरा करतो. आणि नेहमीप्रमाणे आणि पुढच्या वर्षी आमचं असं विचार चाललंय की कानिपनाथांची मूर्ती आणावी. तर बघू, जर देवाची कृपा असली, जर त्यांची यायची इच्छा असली तर ते येतील आणि दरबाराची शोभा वाढवतील. आणि पुन्हा याच्या सुद्धा 2-3 पटीने आम्ही मोठा उत्सव करू. आणि डिसेंबरमध्ये वर्धापन दिन असतो, तेव्हा कानिपनाथांची मूर्ती आणायचा विचार चालू आहे. तेव्हा बघूया. नाही, नक्कीच स्वराज, नक्कीच कानिपनाथांची मूर्ती इथे येईल. आणि हे खूप चांगलं आहे, कारण बाकी ठिकाणी लोक डेकोरेशनला ऑर्डर देतात, पण तुम्ही स्वतः देवाची भक्ती म्हणून हे सगळं करता आणि स्वतः सगळं हे बनवून घेता. तुम्ही स्वतः मिळून, सनी पण आहे तिकडे, आदेश. आणि हे सगळे लोक जे मेहनत घेतात आणि स्वतःच्या ह्याच्याने जी सेवा आहे, हीच खरी देवासाठी अर्पण असते. आणि ही जी सेवा जी आहे तीच स्वतः देवासाठी अर्पण असते. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण ऑर्डर देऊन काम करणं हे खूप इझी आहे, पण देवाच्या सेवेमध्ये तुम्ही 3-3, 4-4 दिवस आणि 1 महिना अगोदरच्या तयारीला लागता. ते खरंच चांगलं आहे. तर चला, आज रात्री 12 वाजता इथला जन्मोत्सव आपण बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून. अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, ह्या साईडला जी जागा आहे, इथे ह्याच्यानंतर हत्तींची स्थापना होणार आहे, कारण कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता. त्याच्यासाठी असा एक बॅनर सुद्धा लावलेला आहे. आणि जेव्हा मूर्ती स्थापना होईल तेव्हा हे इथे सुद्धा ते हत्तीच्या मूर्तीची स्थापना होणार आहे, जिथून कानिपनाथांचा जन्म झाला होता. तर अशा प्रकारे ऑलरेडी इथे त्यांनी जागा राखून ठेवलेली आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर दिसतोय आणि सायंकाळच्या वेळेमध्ये. तर आता ही बघा, आमची छोटी राधा इथे रेडी झालेली आहे आणि राधा खेळती आहे आमची. अशा प्रकारे सगळीकडे तयारी चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीची. ए प्राऊ, काय करते बेटा? आणि इकडे बघा, इकडे कानिपनाथांचं अध्याय चालू आहे, तर त्याचंच पूजन चालू आहे. आणि दुसरीकडे अजूनही तयारी चालू आहे. इकडे पूजा आहे, ती सुद्धा तयारी करत आहे.
श्रीकृष्णांची जन्मोत्सवाची आणि बाकी आता हंडी वगैरे लावण्याचाच कार्यक्रम चालू आहे. तर अशा प्रकारे सगळीकडे तयारी चालू आहे आणि लवकरच आपला कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. आणि आता आपल्या सोबत नितीन पाटील आहेत, आमचे छोटे काका. नाना, तुम्ही काय सांगाल आपला 8वा वर्ष या वर्षी, काय म्हणाल तुम्ही या आपल्या कार्यक्रमाबद्दल? या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झाला तर हा 8वा वर्ष आहे या कार्यक्रमाचा आणि दरवर्षापेक्षा यंदा खूपच असा बदल केलेला आहे आणि इथे उपस्थिती पण खूप संख्येने लोक येत असतात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे श्रीकृष्णांचं पूजन चालू आहे. त्यांना दुग्धाभिषेक घातला जातोय आणि याच्यानंतरच त्यांची सजावट करून त्यांना रेडी करून त्यांना जन्मोत्सवासाठी आपल्याला पाळण्यामध्ये टाकायचे आहेत. तर आता सध्या दुग्धाभिषेक चालू आहे आणि त्यानंतर त्यांचे कपडे वगैरे त्यांना परिधान करायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे त्यांना रेडी करण्यात येत आहे आणि त्यानंतर आपण भजन कीर्तनाला सुरुवात करू, कारण 12ला जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. आणि आपले नटखट नंदकिशोर बाळ गोपाल रेडी झालेले आहेत, त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे. त्याला काय बोलतात स्वराज? हा समिधा आहे. समिधा तुळशी पात्र आहे. तुळशी पात्र कृष्णा तुळस आहे. कृष्णा तुळस.
पूजा वाजव. फोटो घेतो. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला दिवस पहिला संपलेला आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव खूप थाटात पार पाडलेला आहे. तर आता उद्या भेटूया दहीहंडी उत्सवाला. तोपर्यंत बाय.